शिक्षण माफिया 100 कोटी रुपयांचा मालक शिवराज मोठेगावकर सीबीआयने उचलला आहे, ताब्यात घेतलेला आहे. आता हा खरा सूत्रधार आहे, जो आर्थिक बळावर हे सगळं रॅकेट त्याने रचलेलं आहे. संघटित टोळी आहे. त्याच्यामुळे आता भारतीय दंड संहितेनुसार कोणकोणते कलम लावता येतील याचा एक दणदणीत हिशोब सीबीआयने केलेला आहे आणि मगच उचल. 28 जणांच्या अधिकारी कर्मचारी सीबीआयच्या सगळ्या यंत्रणेने ज्या वेळेला सलग 8-9 तास मोठेगावकरची चौकशी केली होती, त्याच वेळेला उघड झालं होतं खरं तर. परंतु पी.व्ही. कुलकर्णी, प्रल्हाद कुलकर्णी, मूळ बीडचा, मग लातूर दयानंद विज्ञान कॉलेजचा तो माजी प्राध्यापक, केमिस्ट्री मधला हुशार, आणि मग याने स्वतः जेव्हा सीबीआयला सांगितलं की याचा मुख्य सूत्रधार ही जी टोळी आहे तो आहे मोठेगाव. आता मोठेगावकर आणि हा कुलकर्णी यांच्यामध्ये अनेकदा वाद झालेले. आता ते वाद कशावरून झालेले असणार? ते अर्थात ही कोट्यावधीची माया, ही कशी, मग याचं समसमान कसं वाटप झालं पाहिजे वगैरे वगैरे वगैरे. आता कुलकर्णीचं राज कोचिंग क्लासेस पुण्याला त्याने सुरू केलेलं, त्या तुलनेत आरसीसी रेणुकाई कोचिंग क्लास पूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेला. मग भांडणं तर होणारच. अहो, ज्या लातूरमध्ये 24 जून 2018 रोजी एका संस्था चालकाचा प्राध्यापक अविनाश चव्हाण यांचा गोळ्यात झाडून खात्मा केला होता. अर्थात ती घटना आणि याचा संबंध नाही, परंतु जीवघेणी स्पर्धा आहे. कुणी रमेश कराड नावाच्या व्यक्तीला त्यावेळेला अटक देखील झालेली आहे 2018च्या प्रकरणामध्ये. एकूणच हे कसं भयावह चाललेलं आहे आणि शिक्षण माफिया कसे महाराष्ट्रामध्ये पोचले गेलेले आहेत. सगळ्या राजकीय पक्षांनी कसे पोचलेले आहेत, स्थानिक गुंड त्याच्यामध्ये कसे आहेत आणि पालक सुद्धा तेवढेच कसे जबाबदार आहेत, याविषयी आपण थेट विश्लेषण करतो. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. आपण तटस्थ भूमिकेतून चर्चा करतोय. विषय गंभीर आहे, तेव्हा विनंती की आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. हे बघा, ज्या वेळेला पीव्ही सर म्हणजे लातूरला प्रसिद्ध असलेला हा कुलकर्णी ज्या वेळेला सापडला, त्याला बेड्या ठोकल्या, त्याला ताब्यात घेतलं, 3rd डिग्री दाखवली. मग गडी बोलता झाला. त्याने पहिलं नाव घेतलं शिवराज मोठेगावकर, की याने महाराष्ट्रभर कसं जाळं पसरवलेलं आहे. लातूर ते कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, सगळीकडे याचे आरसीसी क्लासेस चालतात कसे? कारण हा जाहिरात करतो. जाहिरात कशी करतो हा? म्हणजे माज किती असतो बघा. हा जाहिरात काय करतोय? विद्यार्थ्यांना बोलवतो, 45 पैकी किती मार्क, किती प्रश्न आले तुला? 42. मग तो गेस पेपर कुणी दिला होता? तर आरसीसीच्या मोठेगावकर यांनी दिला होता. असं टुलू टुलू डोलत नाचत यांच्या जाहिराती बघा. म्हणजे ऑडिओ व्हिडिओ जाहिराती बघा किंवा मुद्रित जाहिराती बघा, प्रचंड जाहिरात. आणि मग पालक मोहित होतात, मग विद्यार्थी संमोहित होतात की चला आपल्याला पैकीच्या पैकी मार्क, केमिस्ट्री मध्ये काय, बॉटनी मध्ये काय, फिजिक्स मध्ये काय, मजाच मजा, पैकीच्या पैकी मार्क. आणि मग मोठेगावकर हा एका विषयासाठी 50,000 40,000 याच्या अशा रकमाही करतो. बरं, याच्या आरसीसी मध्ये विद्यार्थी संख्या किती? म्हणजे 14,000, कमीत कमी 14,000 ते 40,000 येन प्रकार आहे. गुणिले करा तुम्ही किती रक्कम गोळा होते. मग याचा सगळा हिशोब ठेवला जातो का?
इन्कम टॅक्स, आता तर काय ईडी ईडी एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट हे येणार का याच्यामध्ये? हे सगळे प्रश्न आता आहे. आता या दोन्ही म्हणजे कुलकर्णी आणि मोठे गावकर या जोडीने अनेक आपले हस्तक तयार केले. त्याच्यामधले जे उघडकीला आले त्या दोन महिला, मनीषा मांढरे, ज्या आता ज्यांनी नीट यूजीचा पेपर सेट केला तज्ञ म्हणून, त्या बाईला ज्या वेळेला अटक झाली ती बाई दिल्लीमध्ये होती, लक्षात घ्या. तिथं अटक झाली तिला, आणि ही मॉडर्न कॉलेजला पुण्याला, तिथं अनेक वर्षांपासून 11वी 12वी कनिष्ठ महाविद्यालयामध्ये ती शिकवती. विषय कोणता? बॉटनी. तिला ताब्यात घेतलं. बरं, या मनीषाने दुसऱ्या मनीषालाच बरोबर घेतलं, ब्युटिशियन, आणि दोघी राहतात एकाच सोसायटीमध्ये. व धंदा करायचा आहे. टोळी सूत्रधाराने सांगितलेलं आहे, आम्ही कसे कोट्यवधी कमवले, तुम्ही देखील कमवा. आपल्या बापाचं काय जातंय? आपल्याला आशीर्वाद कुणाचे? थेट मोदी सरकारचे. मोदी सरकार, ना खाऊंगा ना खाने दूंगा, वगैरे वगैरे वगैरे. मग वन नेशन वन एक्झामिनेशन, प्रचंड बहुमत आहे, कोण काय बोलणार आहे. 2017 मध्ये सुरू केलं. धर्मेंद्र प्रधान आले, अभिषेक सिंग डीजी म्हणून आले. काय ते नेट म्हणजे काय? राष्ट्रीय पात्रता काय संस्था. ती संस्था बरखास्त करा यासाठी दिल्ली पेटलेली आहे. आणि गल्ली गल्ली मधल्या पालकांचा, विद्यार्थ्यांचा जीव घ्यायचा आहे. घेतला, लुटलं, कोट्यवधी रुपयांना लुटलं. 22,69,000 मुलं निराशेच्या गर्तेमध्ये गेले. त्यांचं काउन्सिलिंग कोण करणार? त्यांच्या आयुष्यातले ते श्रम वाया गेले, ते कोण परत देणार? आणि आता 21 जूनला आम्ही मेहरबानी करतोय म्हणून ती परीक्षा. आता हा जो मोठे गावकर आहे, याच्या मोबाईल जप्त झालेला आहे, लॅपटॉप जप्त झालेला आहे, सगळ्या गोष्टी, बँकेचे अकाउंट याच्याकडे लक्ष आहे. आणि यांनी जी माया गोळा केलेली आहे, आता तो भाषणांमध्ये म्हणतो मी देशमुख कुटुंबाचं कुंकू लावलेलं आहे. आता तू कोणत्या कुटुंबाचं कुंकू जरी लावलेलं तरी आता सीबीआय ने मनावर घेतलेलं आहे. आणि एरवी सीबीआय काय करतं? कारण ते बाहुलं आहे, चौकशी करायची 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 करायची. ऐन कोर्टामध्ये ज्या वेळेला येईल त्यावेळेला सांगायचं याच्यात काही तथ्य नव्हतं, आम्हाला माघार घ्यायची, आम्ही खटला मागे घेतो. कारण ते बाहुलं आहे मोदी सरकार. आता मात्र झिरो टॉलरन्स ठेवला गेला असं सांगितलं जातंय धर्मेंद्र प्रधान यांच्या. का? कारण तुमचे उद्योग तुमच्या आशीर्वादाने जे काही चाललेलं आहे, हे का म्हणावं लागतंय? याला काय पुरावे आहेत? दिल्ली मधले लोक काय बोलतात ते बघा. वेगवेगळ्या शहरांमधले लोक काय बोलायला लागलेले ते बघा. राजकीय विरोधक तर गळा पकडणारच, पकडलाच पाहिजे अशा पद्धतीने झालेलं आहे. 2024 मध्ये 67 विद्यार्थ्यांना नीटच्या 720 मार्क सलगपणे. अहो, त्यावेळेला तुमचे डोळे उघडे म्हणजे फाटून बुबळं बाहेर यायला पाहिजे होती, ती आली नाही. तुम्ही सांगितलं वन नेशन वन एक्झामिनेशन, या पद्धतीने चाललं. आणि आता भोगा. आता तुम्हाला याचा तपास पूर्ण करावा लागेल, पूर्ण कारवाई करावी लागेल. आणि नुसतीच कारवाई नाही, नुसताच निर्णय घ्याय, ती एनटीए बरखास्त करावी लागेल, निर्णय घ्यावा लागेल. राज्यांना अधिकार द्यावे लागतील. पुन्हा तिथं परीक्षा झाल्या पाहिजेत. बाकीच्या परीक्षांमध्ये काय होतंय? जीच्या परीक्षेत काय होतंय? एमपीएससीच्या परीक्षेत काय होतंय? युपीएससीच्या परीक्षेत काय होतंय? युपीएससी करायचं म्हणून गल्लीतला दिल्लीमध्ये जातो, उपाशी राहतो, शिकतो. हे सगळे भीषण प्रश्न आहेत. आणि ही जी सुशिक्षित पिढी आहे, त्याच्या गळ्याला नख लावून इतकं त्याला बेजार केलं जात आहे. अघोरी स्पर्धा आहे. बेरोजगारीचं प्रमाण किती आहे?
सुशिक्षित बेरोजगार पदवीधर किती आहेत? एकूण बेरोजगारी जी आहे त्याच्यामध्ये 67% आहे. मग सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत काय म्हणतात? झुरळ झुरळ. मग हे जे पदवीधर आहेत बेरोजगार झुरळ, ते कधी माध्यमांमध्ये येतात, कधी आरटीआयचे कार्यकर्ते होतात आणि व्यवस्थेला ते दूषण देतात आणि पोखरतात ते झुरळ आहे. तर हा जो न्यायाधीश आहे सरन्यायाधीश, याचा बोलवता धनी कोण आहे? आता भलं मी असं काही बोललोच नाही, मी काही लोकांबद्दल बोललो, हे मुळमुळ 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 त्यांनी नेहमीप्रमाणे खुलासा केलेला. काय कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करायचं ते करा, एवढं स्पष्ट बोललं जात आहे. अरे पण नक्षल ठरवा, नाही तर काय ठरवायचं ते ठरवा. बिनधास्तपणे लोक बोलायला लागलेले आहेत, अनेक विषयांवर लोक बोलायला लागलेले आहेत. आणि ही जी मूळ जी शिक्षणाची जी गंगोत्री आहे, ती सगळं सडवायचं काम जर व्यवस्था करत असेल तर कुणाकुणाला दूषण देईल? असे अनेक मोठे गावकर, म्हणजे मराठवाडा म्हणू नका, पश्चिम महाराष्ट्र म्हणू नका, सगळीकडे पुणे इकडे मुंबईकडे सगळीकडे कोचिंग क्लास इंडस्ट्री जी वाढली, ती गेल्या ह्या वन नेशन वन एक्झामिनेशन मुळे वाढलेली आहे, लक्षात घ्या. 8वी 9वीचे सुट्ट्या विसरलेले आहेत पोरं, पालक, दबाव, गळे कापूस स्पर्धा झालेली आहे. आणि मग असे माफिया सगळे सुटतात. आणि मग आता तरी कारवाई करणार का नक्की, आणि मूळ धोरणात्मक निर्णय बदलणार का, याचीच उत्सुकता आहे. तर खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.